नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण पोळीचे वेगवेगळे प्रकार म्हणजे पोळी आहे, पराठा आहे, घडीची पोळी आहे, तिपुडी पोळी आहे, त्यानंतर तंदुरी पराठा आहे. पण तिकडे जायचं नाही, आपल्याला इकडेच वळायचं आहे थोडंसं, म्हणजे महाराष्ट्राकडे, की बाबा आपण सांजा पोळी तयार करतो, पुरणाची पोळी तयार करतो, गूळ पोळी तयार करतो, खवा पोळी तयार करतो आणि साखर पोळी तयार करतो, केळं पोळी तयार करतो. तर ही केळ्याची पोळी जी आहे ती विशिष्ट एका भागात विशिष्ट समाजामध्ये केली जाते, पण लागते मात्र उत्तम. चला सुरुवात करू. आणि एक साधारण 4-5 केळी आपण घेतो आहे आणि केळीचे काही नाही, साधारण असे तुकडे करायचे आणि पॅनवर त्याला आपल्याला परतवून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडासा गूळ घालतो आहे. हा गूळ जो आहे हा पावडर फॉर्ममधला गूळ आजकाल मिळतो, तो घेतला तर जास्त सोपं पडतं. ते आपण ह्याला एकजीव करू. एक चमचाभर तूप, आणि केळपोळी करायला जेव्हा आपण केळं घेतो तर ते थोडं जास्त पिकलेलं असेल तर उत्तम. 1 वाटी कणिक, 1 वाटी मैदा, यामध्ये थोडंसं मीठ, तेल. जसं आता 2 वाट्या कणिक मैदा घेतला तर 2 ते 3 चमचे तेल आपण यात घालू. आणि जी कणिक छान अशी पुरणाच्या पोळीला कशी भिजवतो, पातळ, थोडीशी सैलसर अशी भिजवून घेऊ. आणि तेलाचा हात घेऊन ही कणिक जी आहे छान अशी सैलसर भिजवायची. एक 5 ते 10 मिनटं ह्याला आपण ठेवून देऊ. आणि सगळ्यात शेवटी ह्याला असं हे जे पावभाजीचं आपलं मॅशर असतं त्याने मॅश करायचं आणि हे छान असं एकजीव झालं बघा तुम्ही. त्याला चकचकीतपणा एक यायला लागलेला आहे. आपण ह्याला गॅस बंद करू आणि थंड करू. आणि त्यापूर्वी यामध्ये थोडीशी वेलची पावडर, गॅस बंद आणि हे मिश्रण आपण थंड करू. हे बघा थंड झाल्यावर हे साधारण असं पुरणासारखं तयार होतं. पोळीकरता कणिक आपली भिजलेली आहे. ह्याची मोठी अशी लाटी तयार करायची आणि त्यामध्ये हे पुरण आपल्याला भरायचं आहे. आता ही केळं पोळी तयार करायला किंवा तेल पोळी तयार करायला अशा पद्धतीचं पोळपाट आणि त्याच्यावरचं हे टिनाचा पत्रा असा मिळतो बाजारामध्ये. पण हा प्रकार जिथे केळपोळी तेलपोळी बनवतात अशा ठिकाणी मिळतो. मला वाटतं मी हे सोलापूरहून घेतलं की काय, कुठल्या तरी गावाला गेलो होतो तेव्हा आणलेलं आहे. आता केळपोळी हा जो प्रकार आहे म्हणजे केळ्याचं पुरण आणि ती पोळी, तर ती पोळी करताना अशा पातळ पत्र्याचा वापर करतात. कारण काय होतं की जेव्हा आपण ते लाटतो ती पोळी, पुरणपोळी, केळ्याच्या पुरणपोळी, तर ती लाटल्यानंतर ती उचलल्या जात नाही. म्हणून ह्याच्यावरच लाटायची आणि असंच्या असं हे तव्यावर घालायचं. एक बाजू झाली की मग उचलून दुसरी बाजू, म्हणजे ही बाजू गरम होते आणि तुमची पोळी व्यवस्थित निघते. आणि यामध्ये आता पुरण भरू. थोडं निगुतीने करायचं काम आहे, पण एकदा हे तयार झाल्यानंतर खाण्याला मजा येते. आणि एका बाजूने झालं
की नंतर हा असा तवा ठेवायचा की हे दुसऱ्या बाजूने होईल. तर केळ्याची पोळी आपली तयार आहे. ह्याला काहीही लागत नाही, फक्त तूप आणि केळ्याची पोळी. थंड काढली तरी छान लागते. आणि मी थोडंसं घट्ट दूध नारळाचं आणि ही पोळी असं खातो. तुम्ही कशी खायची हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे, पण करायची मात्र नक्की आहे. पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज 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 शेअर करा. नमस्कार.